आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर आता 58% महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे एकूण महागाई भत्ता 55%वरून थेट 58% झाला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आली आहे. वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत याबाबत निवेदन सादर करून ही घोषणा केली. या निर्णयाचा लाभ सुमारे 5.96 लाख कार्यरत शासकीय कर्मचारी आणि 8.72 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. केंद्र सरकारनेही केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 1 जुलै 2025 पासून 3% वाढ करून महागाई भत्ता 58% केला होता आणि आता राज्य सरकारनेही त्याच धर्तीवर हा निर्णय घेतला आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ फेब्रुवारी 2026च्या पगारात रोखीने लागू होणार आहे. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी म्हणजे फरक मार्च 2026 मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने अदा केली जाईल. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकी संदर्भात स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील. याबाबतचा अधिकृत शासन निर्णयही 25 फेब्रुवारी 2026 रोजी वित्त विभागाकडून जारी करण्यात आला आहे. हे निर्णय होळी आणि गुढीपाडव्याच्या सणांच्या मुहूर्तावर घेतले गेले असल्याने कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महागाईच्या काळात ही मोठी दिलासादायक बातमी आहे.